आज आपण या ब्लाऊज पीसची कटिंग करणार आहोत. हे अस्तर आहे, हे मेन फॅब्रिक आहे. तर अस्तरची घडी मी माझ्या साईडला ठेवलेली आहे. या साईडला इथे आधी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. कपडा इथे ब्लाऊजची उंची घ्यायची आपल्याला 13.5 इंच. म्हणजे तयार ब्लाऊज हा 12.5 आहे, त्यामुळे आपण 13.5 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार आहोत. शोल्डर घेणार आहे 5.5. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे, तोही 5.5. या ठिकाणी आपण मार्किंग करू. ही सर्व रेषा खाली घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला छाती माप घ्यायचं आहे. छाती आहे 34 इंच. 34चा 8.5. 8.5ला मार्किंग करायचं इथे. त्यानंतर पुढे 1.5 इंच, 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता आपल्या याच्याप्रमाणे. कमर आहे 29, तर 7.25 घ्यायची आहे इथे. त्यानंतर टक्ससाठी 1 इंच घ्यायचा आहे आणि पुढे वाढीव 2 इंच. तरी रेषा आपल्याला आखून घ्यायची या ठिकाणी. त्यानंतर पाठीमागच्या गळ्यासाठी इथे 1 इंचवर मार्किंग करायचं आहे. बॅक साईडचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. नंतर पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्या इथे 7.5. मी याला डिझाईन करणार आहे म्हणून थोडा एक्स्ट्रा वाढवणार आहे. 8.5 घेते, 1 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर शोल्डर 5.5 आहे, तर आपल्या या ठिकाणी 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. या ठिकाणी घ्यायचं आहे 2.25. नंतर एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. नंतर गळ्याला आकार द्यायचा आहे आपल्याला. इथे गोल आकार दिलेला आहे गळ्याचा. बॅक साईडचा त्याला कटिंग करून घ्यायचं आहे. ही झाली पाठीमागची. तर फ्रंट बाजूचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने मी घडी घेतलेली आहे या ठिकाणी रुंदी पाहून. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला इथे थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे हुकपट्टीसाठी 1 सेंटीमीटर इतका, आणि पुढची बाजू 1 इंच जास्ती ठेवायची आहे. 1 इंच जास्त एवढ्यासाठी की पुढचा जो क्रॉसपट्टी असते, क्रॉसपट्टीची शिलाई आणि याची शिलाई मिळून 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे या ठिकाणी. इकडून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. इकडून पण 2.5 इंचावर करायचं आहे. एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे या ठिकाणी. नंतर इथे 1 इंच वाढवायचं आहे आणि इथं 4 इंच, इथून 4 इंच मार्क करायचं आहे. इथे हा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे अर्धा इंचावर मार्क करायचा आहे. इथे पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथून 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. सेंटर पॉईंट 4, इथून असं 4 इंच, इथून 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. या साईडला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. नंतर इकडून वरच्या साईडनं 1.5 इंचावर मार्क करायचं आहे. नंतर या बाजूला इथेच आहे. तर आपण हे सगळे पॉईंट या ठिकाणी घेऊ शकतो. हा टक्स इथे येणार आहे. हा पहिला टक्स इथला. इथे अर्धा इंचाचं मार्किंग आहे. अर्ध्या इंचावर मार्किंग करून हा टक्स मोठा असणार आहे. त्यानंतर आता क्रॉसमध्ये असा इथे घ्यायचं आहे. इथे 1/2 इंचावर मार्क केलेलं आहे. नंतर इथे क्रॉसमध्ये असे टक्स घेतलेले आहेत या ठिकाणी. तर आपल्याला फ्रंट गळ्याचा शेप द्यायचा आहे या ठिकाणी.
फ्रंट गळा आहे 5.5. ते गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. इथे पण 2.5 घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. नंतर क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर या ठिकाणी इतकं मार्जिन आपलं कमी होणार आहे, त्यामुळे ही पट्टी आपल्याला एवढी कट करायची आहे. तर आपलं इथे या ठिकाणी कटिंग झालेलं आहे फ्रंटचं. त्यानंतर बाही कट करून घ्यायची आहे. 7.5 म्हणजे 15 इंच घ्यायची आहे. हा डबल फोल्ड करून बाहीसाठी कपडा घेतलेला आहे पण या ठिकाणी कटिंग करून घ्यायचं आहे. याची फोल्ड करायची अशी. बाही उंची आपल्याला या ठिकाणी 5 ठेवायची आहे. शिलाई मार्जिन 5.5 वरती आणि इकडे खालच्या साईडला आपल्याला जाणार आहे. तर इथे झालं 7.5. इथे 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. नंतर बाही घेर आहे तो 5 इंचाचा आहे. शिलाई मार्जिन 2 इंच. रेषा अशी सरळ आखून घेतली ही आपण. त्यानंतर ह्या कॉर्नर या कोपऱ्यापासून आपल्याला इथेपर्यंत एक सरळ रेषा घ्यायची आहे. त्यानंतर याचा मध्य काढायचा इथे. मध्यानंतर हा वरच्या साईडने असा आकार द्यायचा आहे. इथे हा झाला आतला कर्व झाला आहे. आणि बाहेरची बाजू बाहीची आपली बाही ते तयार आहे. तर आपल्याला एवढा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. हे झालं आपलं बाहीचं कटिंग. आता अशाच पद्धतीने आपण हे पेपर ठेवून कपडे ठेवून आपण याचं कटिंग करणार आहोत या मेन फॅब्रिकचा.